भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात अवैध दारू विक्रीवर पोलिसांनी मोठी धडक कारवाई केली आहे। किरमठी ते डोकेसरांडी मार्गावर सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीच्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकत 25 देशी दारूच्या बाटल्या जप्त केलेल्या आहेत। पोलिसांची चाहूल लागताच आरोपी मात्र घटनास्थळावरून फरार झाला। भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात किरमठी ते डोकेसरांडी मार्गावर सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीवर लाखांदूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित ठिकाणी धाड घातली, मात्र पोलीस येथे असल्याची चाहूल लागताच अवैध दारू विक्री करणारा इसम घटनास्थळावरून फरार झाला। पोलिसांनी घटनास्थळी झडती घेतली असताना लाल रंगाच्या पाण्याच्या कॅनसह देशी दारूच्या 25 छोट्या बाटल्या जप्त करण्यात आल्या। या प्रकरणी राकेश अरुण कावळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध सुरू आहे। या कारवाई दरम्यान किरमठी गावचे सरपंच घनश्याम मोतीराम हजारे तसेच गावचे तटामुक्ती अध्यक्ष उपस्थित होते। पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे परिसरातील अवैध धंदा करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे। गावामध्ये सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे। लाखांदूर पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून अशाच प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे। भंडारा जिल्ह्यातील या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। पोलिसांचा तपास सुरू असून फरार आरोपीचा शोध घेतला जात आहे।